नमस्कार. बोलबेडूच्या हवा कुणाची मध्ये आपलं स्वागत. अहमदनगर, अहिल्यानगर या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण फिरत आहोत. आपण पारनेर बघितलं, खुद्द शहर बघितलं अहमदनगर, मग आपण पाथर्डी जे तालुक्याचं गाव ते बघितलं. आता तिथून पुढं पाथर्डी तालुक्यामध्येच फोंदे टाकळी फाटा आहे. तिथं आपण आलो आहे आणि या गावातले ग्रामस्थ जे आहेत ते इथं बसलेले आहेत. इथं आपण जाणून घेऊ दक्षिण नगरचा हा सगळा दुष्काळी भाग आहे. यांना काय वाटतं, यांचे कुठले मुद्दे आहेत, कुठले उमेदवार जे आहेत तर त्यांचा प्रचार यांच्यापर्यंत पोचतो आहे का, हे आपण विचारणार आहोत. निवडणूक आता फार थोड्या दिवसावरती आलेली आहे आणि सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सगळा सामना आहे. त्यांचा प्रचार तुमच्यापर्यंत पोचला आहे का, हे उमेदवार तुमच्यापर्यंत पोचलेत का? पोचलेत. काय प्रचाराचे मुद्दे आहेत, ते जे प्रचार करतायत त्यात तुमचे प्रश्न मांडले जात आहेत का? हा दुष्काळी भाग आहे, पाण्याचा प्रश्न असेल, बेरोजगारी असेल वगैरे, मांडले सर. कुठले कुठले प्रश्न तुम्हाला वाटतात महत्त्वाचे त्या निवडणुकीमध्ये? पाण्याचं निसळ ह्याचं. पाण्याचं वगैरे आहे महत्त्वाचं. हो. तुम्हाला काय वाटतंय, कुठले मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत या निवडणुकीमध्ये? ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांच्या आधारावरती लढवली जाते? येतोय का दुष्काळाचा मुद्दा, महागाईचा मुद्दा वगैरे? दुष्काळ पडला, पाणी पाहिजे, पाण्याकरता मग सगळं पाण्याकरता आहे. तुम्ही काय शेती करता? हो. काय काय घेता पिकं वगैरे काय? कापूस, बाजरी. बरं. कापूस, बाजरी वगैरे. हो. पाणी मिळते का? नाही ना, पाणी नाही. पाणी आता कमी झालं, पाणी नाही. पाणी नाही. पण मग कसं करणार मग आता? म्हणजे पाणी टंचाई आहे, दुष्काळ आहेच. मग कुणी आश्वासन दिले का तुम्हाला पाणी द्यायचं? पाणी नाही. नाही सध्या. किती पिकवता तुम्ही कापूस? किती एकर आहे तुमचं? 2 एकर. 2 एकर. उत्पादन किती मिळतं तुम्हाला? उत्पादन काय खर्च किती आहे? खर्च तरी येतोय का म्हणजे? खर्च काय नाही, बागला 60-70 हजार रुपये उत्पन्न. म्हणजे सरकार जे म्हणते की आम्ही शेतकऱ्याला मदत करतोय वगैरे, नाही. मदत नाही मिळत? अनुदान मिळालं नाही ना. नाही मिळत. नाही. ही जी सन्मान योजना आहे म्हणतायत, ते महिन्याला 500 रुपये, वर्षाला 6,000 रुपये ते मिळतात. पण ती पुरेशी आहे का? 2,000 रुपये मोदीचे येते तिथं. हां. पण ती नाही ना तेवढे पुरत. ते शेतकऱ्याला मदत म्हणून येते तेवढे. मदत म्हणून तेवढे. पण तुम्ही समाधानी आहात का या ह्याच्यावरती? समाधान. हो. जाऊयात. तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतंय, कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत तुमच्याकडं? सगळा दुष्काळी भाग आहे इकडं. सगळा दुष्काळ पाथर्डी तालुका जर हा पहिल्यापासून जर म्हटलं तर दुष्काळग्रस्तच आहे. आणि जसं जर विचार जर केला तर दिलीप आपले पहिले खासदार, त्याच्यानंतर आत्ताचे आपले सुजय दादा, तर यांनी काय झालं, जसं निवडणूक झाल्यानंतर त्यांनी परत 5 वर्ष कधी पाथर्डी तालुक्याकडे बघितलं नाही. त्यामुळे अजून पाथर्डी तालुका अजून दुष्काळ म्हणजे अजून वाढतच चाललेला आहे. आणि याच्यामध्ये जर वरचा सरकार जर बघितलं, मोदी सरकार, तर मोदी सरकारने सगळ्यांचा विचार केला, शेतकऱ्यांचा केला, यांचा केला, मी मान्य करतो. पण मोदी सरकारांनी जे भूमिहीन आहेत यांचं काय बघितलं? कारण की जे आता मोदींनी शेतकऱ्यांसाठी 2,000, 3,000 दुष्काळ पडला, वाला दुष्काळ पडला, त्यांना पैसे देतात. पण जे भूमिहीन आहेत, बरोबर आहे की हे दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन रोज मजुरी करून जे त्यांना 2 पैसे उदरनिर्वाह करायला भेटतात, यांच्यासाठी त्याने काय पाऊल उचललं, हे सगळ्यात महत्त्वाचं मला हे त्यांना विचारायचं आहे. पण मग आता तुम्हाला काय वाटतंय, मग निलेश लंके जे आहेत ते इथले आमदार आहेत, ते आता खासदारकीला उभारत आहेत, तर त्यांच्यावर असं म्हटलं जातं की ते लोकांच्या मदतीला वगैरे धावून जातात वगैरे, तसं तुम्हाला तसं अनुभव आलाय का तुम्हाला काय? हो, कारण की आम्ही कोविडमध्ये पाहिलंच त्यांनी कोविड सेंटर चालू केले होते, व्हेंटिलेटरसाठी खूप काही सोय केल्या होत्या, स्वतः त्यांनी बेडच्या सगळ्या सुविधा केलेल्या होत्या आणि प्रत्येक जातीने जाऊन सर्वांना भेटत होते ते. त्यामुळे मला विजय लंके खूप आवडतात. तुम्हाला असं वाटतं की लंके जे आहेत ते करू शकतील आणि तुमचे जे दुष्काळाचे शेतीचे आहेत ते पण ते सोडू शकतील? हो, सोडू शकतात ते. हो. आपण आणखीन काही लोकांना भेटूयात. तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं? हे म्हणाले की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, दुष्काळी भागाचे प्रश्न आहेत, पण कोणी इथं तालुक्यासाठी काहीच केलं नाही ना. आणि जे वरून जे पंतप्रधान निधीतून जे कामं होते ते कामं बदलेली ना त्यांनी. कोरडगाव मोझा रस्ता कोरडगावपासून सुरू होता, तो त्यांनी येळीपासून टाकळीपर्यंत आणला. येळीचं नाव बी नव्हतं रेकॉर्डला किंवा कशात काही नव्हतं. मग त्यांनी ते येळीपासून सुरू करून नेमकं टाकळीपर्यंतच का आला, कोरडगावून त्यांनी का सुरू नाही केला? हा मुद्दा तुम्हाला वाटतं? मग कोण वाटतं तुम्हाला, लंके का विखे? कोणाची हवा आहे? काय कामं भरपूर करते, त्याच्यामुळे विखेलाच मतदान करावं लागेल ना. विखेला मतदान करा? कामं बदली ते करते, त्याच्यामुळे मतदान त्यांनाच करू. मोदी सभेला गेलता का नगरला? काय काय काहीच बोलायचं नाही आम्हाला. बरं, ठीक आहे. विखे, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत की इथं जो जातीचा मुद्दा आहे तो सुद्धा प्रभावी ठरू शकतो? मराठा समाज आहे, वंजारी आहे, इकडं जवळच बीड आहे. मुद्द्यावर
काही चालणार नाही काहीच चालणार नाही, फक्त कामं पाहिले जाणार. हां, कामं पाहिले जाणार. आता दुसरा प्रश्न असा आहे का मोदीने प्रत्येक गोष्टीला GST लावली. शेतीमालाच्या भावाला काडी किंमत आहे आणि प्रत्येक वस्तूची किंमत वाढली. पहिले 1,000 रुपयात 1 एकर नांगरट होत होती, आज 2,000 रुपये 1 एकर लागतात आणि शेतीमालाचे आहे त्यापेक्षा भाव कमी झाले. 700 रुपयाला गुणी होती, आज 1,600 रुपयाला गुणी झाली. बाजाराला भाव जे 3,000 होता 10 वर्षापूर्वी तो आज बी 3,000च आहे ना. मग भाव शेतीमालाला का आवडत नाही? आज वास्तविकता अशी आहे सर की समजा तुम्ही 2,000 रुपये देता, आता त्यांना तुम्ही प्रश्न विचारला, तुम्ही कोणताही एक आता तुमचे जे हे येतं म्हणजे प्रस्थापित तुमचे आमदार असो खासदार असो, कुठलाही तुमचा आमदार खासदार तुमचं 2,000 त्यांनी घर चालवून दाखवू 1 महिनाभर, आम्ही 100% त्यांनाच मतदान करू. आणि असा विषय आमचा हा 222 म्हणजे आता 61 आहे नॅशनल हायवे, हा 3-4 वर्ष रखडलेला. त्या 3-4 वर्षात जवळजवळ आमच्या इथं 50 ते 100 लोकांचा मृत्यू झाला ह्या एवढ्याच पट्ट्यात. मग याची जबाबदारी कोण घेणार? कॉन्ट्रॅक्टदार कोणामुळे पळून जात आहेत ह्या गोष्टींचा हा कॉन्ट्रॅक्टदार कोण पळून लावतंय? तुम्ही इथले खासदार आहेत, हे तुम्ही चौकशी करायला नको. तुम्ही इथं हेच करत नाही त्याच्याविषयी काही म्हणजे. आणि हा दुष्काळी भाग आहे, तुम्ही दुष्काळी भागासाठी तुम्ही आम्हाला काही म्हणजे जे प्रश्न मांडले होते आम्ही त्याच्यावर तुम्ही सांगितलं आम्ही तुम्हाला पाटपाणी आणू, चारा आणू, काय असेल ते असेल. कुठे तुमच्या योजना? आम्हाला कमीत कमी कागदावर तरी दाखवा. हा आम्ही याच्यासाठी हे प्रयत्न केले तर आम्ही तुम्हाला मतदान करू. काय केलं तुम्ही? तुमच्या 3 पिढ्या गेल्या, तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या जीवावर येत आहे ना. तुम्ही आमचे हे नाहीत, तुम्ही आमची एक नेमून दिले, आम्ही तुम्ही काय म्हणतो त्याला आपण लोकप्रतिनिधी आहेत. मग तुम्ही आमची कामं कुठपर्यंत नेले? आम्हाला काहीतरी त्याचं दाखवा ना. आम्हाला लंके चांगला की विके चांगला हे याच्याशी काही दुमत नाही, पण तुम्ही आमच्यासाठी काय करताय हे महत्त्वाचा मुद्दा आहे ना. नगर दक्षिण उत्तर ह्याच्यामुळे होते का? उत्तरचाच फक्त विकास होते, दक्षिणपर्यंत पोहोचतच नाही. दोन्ही उमेदवार तिकडचे, असं काय आहे का? हे बघा तसं नाही, त्यांनी त्यांच्या पट्ट्यात विकास केला. आता आमचे फर्स्ट टाईम ते इकडल्या पट्ट्यात आले नगर दक्षिणमध्ये आले, त्यांनी विकासाच्या नावावर अक्षरशः काहीच नाही केलं आहे. 5 वर्षानंतर मी म्हणतो मागच्या 4 वर्षानंतर मी त्यांना ह्या 6 महिन्यात फक्त आता पाहिलं आहे ह्या पट्ट्यात. याच्या अगोदर तुम्ही 4.5 वर्ष काय केलं निवडून आल्यानंतर? बरं आजोबा तुम्ही बरं ठीक आहे, पण तुम्हाला असं काय वाटलं की म्हणजे जातीय समीकरण फार नाहीत, विकासाचीच कामं नाही, चांगलं आहे? नाही ऐका, जात पाहत नाही तर लोक सध्या कसं असतं, लोकाला एकूणात राहायचं असतं. मराठा, वंजारी, मुसलमान हे समजा आम्ही एकत्र येतं, कारण आम्हाला रोज सामना आता हे समोर मुसलमान आहे, हे बाकीचे काही मराठी आहेत, रोज आम्ही एकत्रच असतो. जातीवर हे फक्त मतदान आलं की येईन जातीभेद करायचं आणि लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं, बाकीचं दुसरं काही नसतं. मराठा वंजारा वगैरे असं काय किंवा आता इथं बीडमध्ये जो प्रश्न वगैरे आहे जरांगे पाटलांचा, त्याचा प्रभाव तुमच्या ह्याच्यावरती नाही? नाही, त्याच्यावर नाही पडणार, त्याच्यावर नाही पडणार. पंकजा मुंडे असं म्हटलं जातं की त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे वगैरे, तर त्याचा इकडं त्यांचं काय प्रभाव क्षेत्र नाही? नाही. तुम्हाला वाटतं काय कुठलं जिल्ह्यासाठी ना सुजय विखेनी काही केलेलं नाही. आणि म्हणजे ते मराठा आरक्षणाचा इथून चालला होता तो विषय, म्हणजे लोकाला पण कळलं पाहिजे ना पुढच्या. आणि निलेश लंके येणार आहेत. तुम्हाला वाटतं तरुण मंडळी आहेत आपल्याकडं, खरोखर या निवडणुकीमध्ये ही लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेच्या निवडणुकीला खासदार जो असतो त्याची जी कामं असतात, तर असं वाटतं की लोकांच्या खूप कमी अपेक्षा आहेत. म्हणजे रस्ता जो गेलेला आहे तो करावा, अपघात होत आहेत किंवा किंवा दुष्काळी भाग आहे तर त्याला पाणी द्यावं, बरोबर आहे. हे म्हणजे बिजली सडक पाणी, म्हणजे आपण स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाले तरी त्याच अपेक्षा आहेत. तर मूलभूत. पण तरुण म्हणून काय तो प्रकल्प आलेत का? मोठे उद्योग आलेत का? इथं नोकऱ्या इथल्या लागल्यात का? काय इथल्या लोकांना पण बऱ्याच ठिकाणी मी ऐकतो की पुण्या मुंबईला जावं लागतं, तर इथली काय परिस्थिती आहे तरुणांची? इथं नोकऱ्याच नाहीत ना, बाहेर गेल्याशिवाय पर्यायच नाही. नाही, म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न इथं पण आहे भरपूर प्रमाणात, जवळजवळ 70-80% बेरोजगारी. 70-80% पण मग हे विषय तरुणांचे ॲड्रेस होत आहेत का? आता पवारांची सभा होतीये, मोदींची सभा होतीये, तर काय प्रचार चाललाय त्यांचा? प्रचार त्यांचाच चाललाय. हे नोकरीविषयी कोणाचाच प्रचार नाही, फक्त निवडून याविषयी चाललंय त्यांचं. अहमदनगरचं अहल्यानगर करा असं आश्वासन दिलं जाते. ते आश्वासन तसे किती पण भेटते. इथं नोकरी कोणाला भेटणं असं कोणी म्हणलंच नाही का तुम्हाला ह्या गावातून इतके पोरं आम्ही भरू, असा विषय कुठंच नाही.
हे मी जे म्हटलं आता तुम्ही हां. एक प्रश्न म्हटला अहमदनगरचं अहिल्यानगर. ठीक आहे, 100% तुमच्या प्रश्नाला मी सहमत आहे. अहमदनगरचं अहिल्यानगर केल्यापासून होणार लोकांना फायदा आम्हाला सांगा तुम्ही. नाही मी तेच काहीच म्हटलं फायदा नाही ना. की तसं केल्यामुळे किती जणांना नोकऱ्या मिळणार आहेत. फक्त राजकारण करताय तुम्ही फक्त तुमचे पोट भरायचं राजकारण करताय. जोपर्यंत लोकांना ह्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत लोक म्हणजे त्यांचे ते चालणार आहे. रोजगार नाही, मोठे मोठे प्रकल्प आणले. कुठलाच प्रकल्प नाही. ना तुम्ही मीडियावाल्याने उचलून धरल्यामुळं हे नगरचं औरंगाबादचं पण तुम्ही हे केलं ते केलं. नाही पण त्याच्यामुळे नोकऱ्या कुठं आल्या? नोकऱ्या नाही आल्या त्याच्यामुळे लोकांना मुलांना काय फायदा झाला किंवा तुमचे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यावर काय असं काय फरक पडला. अहो तुम्ही 4 पोरं नोकरी लावायचे, नोकऱ्यांचं काय, नोकऱ्या मिळणार आहेत का असं केल्यामुळे? नोकऱ्या राहिल्याच नाहीत ना. मोदी सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून शेतकऱ्याला विमा हा विषयच नाही आला. 10 वर्षात शेतकऱ्याला किती दुष्काळ पडू द्या तरी विमा बसला नाही. तुम्ही सांगा, तुम्ही ऐकले का? बोलतोय ना, बरं बाहेर आहे. अरे ह्यांच्यासमोर मत मागणं फार अवघड आहे. हां, प्रचार कुणीच काय करू शकत नाही तुमच्यासमोर. बिनतोड आहे. हां, कुठे मागणं. आपण बघितलं की इथं अगदी रस्ता म्हणजे आमच्या गावाच्या जवळनं गेलेला रस्ता आहे तो सुद्धा अपूर्ण आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. मग अशी आपण बघितलं 452 मृत्यू झाले होते. या गावात सुद्धा 52 मृत्यू झालेत असं यांचं म्हणणं आहे. त्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्यानंतर शेतकरी मुख्यतः असं दिसतंय की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल पूर्ण उदासीनता आहे. विम्याचा मुद्दा असेल किंवा हमीभावाचा मुद्दा असेल, जे शेतकरी सन्मान योजना आहे 2000 रुपये वगैरे देतात ते अत्यंत तुटपुंजी जे आहे. जे भाव वाढलेले आहेत खताचे त्याच्याकडे काही लक्ष नाही. आणि मुळात दुष्काळग्रस्त भाग आहे हा. यांना पाणी नाही आहे. रोजगाराचा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे. इथं तरुण आहेत परंतु त्यांना नोकऱ्या नाही आहेत. त्यांना स्थलांतर करावं लागते पुणे मुंबईसारख्या ठिकाणी. आणि नेते मात्र कुठंतरी जातीय अस्मिता असेल किंवा धार्मिक मुद्दे असतील याचा प्रचार करताना दिसत आहेत. आपण बघितलं की हा जो भाग आहे फुंदे टाकळी फाटा, इथल्या ग्रामस्थांच्या काय मागण्या आहेत. विखे विरुद्ध लंके अशी निवडणूक आहे. तुम्हाला या सगळ्या लोकांच्या मागण्यांबद्दल काय वाटतंय तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि बघत राहा हवा कुणाची, बोल भेडू.